हाय सर्वांना नमस्कार. तर मी आज केलेली आहे सोयाबीनची भाजी डब्यासाठी. तशी तर ही आवडत नाही कोणाला, पण अशा प्रकारे केली तर नक्कीच आवडेल. तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा तर गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवलेले आहे आणि इकडे मसाल्याची तयारी केली. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आहे ते सगळं मिश्रण एकत्र भाजून घेतलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. इकडे मी फोडणीची तयारी केली. नॉर्मल कढीपत्ता, राई, जिरं. आता आपण मसाल्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकले, त्याच्यामुळे आपण स्पेशली कांदा टोमॅटो काही फोडणीमध्ये घातलेलं नाही आहे. मग पेस्ट टाकली, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सगळं टाकून घेतलं आणि मग आपण टाकणार आहोत सोयाबीन एकदम भिजून घ्यायचेत आणि 10 मिनटंच अगदी, पण त्यातलं सगळं पाण्याचा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व करायची भाजी खाण्यासाठी डब्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे. त्याच्यामध्ये खूप पौष्टिक तत्त्व आहेत. नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते. थँक्यू.